हाँ स्वामी जी। हाँ देखो, 5 श्री का डेफिनेशन बताता हूँ मैं। हाँ, पहला श्री है फिजिकल बॉडी। हाँ। फिजिकल बॉडी मतलब पृथ्वी तत्व, अर्थ। दूसरा तत्व है इथर बॉडी यानी जल तत्व। हाँ, दूसरा श्री है ये। तीसरा श्री है मेंटल बॉडी, अग्नि तत्व। चौथा श्री है कॉस्मोस बॉडी, ये एयर वायु तत्व। और 5वां तत्व है स्पिरिचुअल बॉडी। हाँ, ये तत्व को श्री की उपाधि सिर्फ हमारे नाम के आगे नहीं है। श्री की उपाधि है हमारा जो शरीर है, तो ईश्वर ने हमको दिया हुआ है। इसलिए नहीं दिया हुआ है कि हम खाए पिए भोगे और एक दिन है ना एक्सीडेंटली मर जाए। हाँ, और इसलिए भी नहीं दिया हुआ है कि हम किसी टीचर रूम में जाके बच्चों को पढ़ाने के पहले खुद पढ़े और बाद में बच्चों को पढ़ाए। हाँ, हमको ईश्वर ने, यूनिवर्सल ने ऐसी पढ़ाई दी है कि हम इस पंच तत्व के शरीर को श्री नाम से संबोधित करते हैं। जैसे पृथ्वी श्री, अग्नि श्री, जल श्री, वायु श्री, आकाश श्री। हाँ, फिजिकल बॉडी, ईथर बॉडी, कॉस्मोस बॉडी, मेंटल बॉडी एंड स्पिरिचुअल बॉडी। हाँ, इन सब बॉडियों का नाम जो हमारे शरीर का ऑरा है, हमारा शरीर का ऑरा है, तो इसके अंदर निहित है। ये पंचश्री का मतलब है। और ये पंचश्री के आगे 10,008 यानी हमारे अंदर इतनी सारी बुराइयां हैं कि जिनको हम गिन नहीं सकते। पर साधु होने के नाते हम उन चीज को स्वीकार करते हैं कि हमारे में इतनी बुराइयां है। और साधु तभी हो सकता है इंसान जब उस चीज को साधने लगेगा। साधने की क्रिया, साधनाची प्रक्रिया आहे ही, तेव्हा तो साधू बनतो। हा, आणि या प्रक्रियेनुसार ईश्वराने आम्हाला या पृथ्वीवर त्याच्यासाठी पाठवलेला आहे की आम्ही बघू का ईश्वराने बनवलेली ही सृष्टी ती कोणत्या प्रकारची आहे, कोणते तत्व याच्यात इन्क्लूड आहे, किती केमिकल्स आहेत, किती एलिमेंट्स आहेत, हे आम्हाला बघायचं आहे। आणि आम्ही इथं नुसते असं एखाद्या ताटावर त्या एलिमेंटनं निर्माण झालेल्या डीएनएमुळे, डिऑक्सिन्यूक्लिक ऍसिडमुळे आमचं जे शरीर परिपुष्ट होईल, त्या परिपुष्ट शरीराच्या उपासनात्मक, अभिव्यक्तीत्मक, ज्याला आपण असं म्हणू जेनेटिक संरचना, त्यातील तो आयाम आहे की तो आयाम आम्हाला म्हणजे आम्ही काय करावं। जसा एखादा व्यक्ती आहे, त्याला एक अशी सूचना होते आतून का त्याने लोकाला शिव्या द्याव, लोकाला माराव, लोकाला हर्ट कराव। आम्हाला ईश्वरनं अशी दिलेली नाही आहे, म्हणजे तुम्हालाही नाही खरं। पण कसं आहे माहिती आहे का, या युनिव्हर्सच्या संरचनेमध्ये जी जेनेटिक श्रेणी आहे ती श्रेणी अशी बनवलेली आहे की सेनापती बनण्याचा अधिकार ईश्वरनं सगळ्यांना नाही दिला। काही निवडक लोकांना तो वाटलेला आहे, तो दिलेला आहे त्यांना की तुम्ही युनिव्हर्ससाठी काही करा। तुम्ही फ्री प्लांटेशन लावता, ओके मान्य आहे। किती झाडं जगले सांगा बरं, काही जगले? प्लांटेशन लावता तुम्ही, फोटो घेऊन ओढतात, पेपरमध्ये फोटो देतात, त्याचा प्रचार करता आणि आम्ही सुद्धा प्रचार करतो। पण आमचं हे तत्व कशासाठी आहे का बा लोकांच्या मध्ये जायचं, विचारांचं देवाणघेवाण करायचं, त्यांना आपला कार्यक्रम सांगायचा, त्यांची सहमती घ्यायची। आणि सहमती घ्यायची म्हणजे कसं आहे की आम्ही ईश्वराला वेगळं नाही समजतो। आम्ही समजतो की मी ईश्वर आहे, तू ईश्वर आहे, आपण सगळे ईश्वर आहोत। तुम्ही म्हणता ना तर ईश्वर स्वतः काम का नाही करत? अहो, ईश्वरच तर काम करून राहिला आहे। हा, तुम्ही ईश्वराला जाणलं कुठं? ईश्वर का एखाद्या मंदिरात, चर्चमध्ये थोडी आहे। ईश्वर तर सगळ्यांच्या हृदयात आहे, सार्वत्रिक पसरलेला आहे, प्राण्यामध्ये आहे, वनस्पतीमध्ये आहे। त्याच ईश्वराने आम्हाला ही बुद्धी दिलेली आहे की आम्ही काय करावं। आता तुम्हाला अजून जर माहिती पाहिजे असेल माझ्या शक्तिपीठात या, माझ्या समोर या, तुमचं लिटरेचर घेऊन। माझं लिटरेचर असं आहे, बाप दाखवण्याचं साध्य कर। मी सांगतो नाही तर माझ्या सर्विसला उत्तर द्या। -2m डेल्टा टी स्क्वेअर सांगा, गतीचा सिद्धांत आहे, त्याच्यातला एम काय आहे सांगा।
डेल्टा म्हणजे त्रिकोण काय? अल्फा बीटा गॅमा आहे, न्यूट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन आहे का अजून काही आहे? मला सांगा ना कोणती व्यवस्था ही? कारण ईश्वरी चेतना सगळे लोक मान्य करतात. किती मोठा नास्तिक असला त्याच्या अंगावर जेव्हा हर्ट होते तेव्हा त्याच्या अंगावर काही पहाड पडू लागते तेव्हा कुठेतरी त्याच्या अंतर्मनातून ती चेतना उद्भवते. हे देवा मला वाचव. आणि आम्ही जे काही काम करतो चेतना एक त्याच्या अभिवंचनात्मक श्रेणीच्या आधानाने करतो. H2O नमक काय? हायड्रोजन ऑक्सिजन. अहो जल संरक्षणाचं आमचं काम आहे. कारण ब्रह्मांडात पाण्याचे जे जेवढे साठे आहेत ना ते जेवढे आहेत तेवढेच आहेत. कसं आहे? बाष्पीभवन होऊन हेच पाणी प्रगवर सूर्याच्या प्रगवर या क्रियेने साठवलं जाते वरते आणि वरते ऑर्बिट मध्ये अशा काही स्थिती निर्माण होतात विशिष्ट सौरचनेत की जेव्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तेव्हा तेच पाणी तिथं पाठवलं जातं. मग सगळं पाणी नाही, काही पाणी नदीमध्ये मिसळलं जाते, नदीतून समुद्रात चाललं जाते, पुष्कळ पाण्याचा व्यस्त होतो. आमच्या घरी नळ आम्ही उघडत सोडलं जातो, नळ वाहतच जाते, आमचा लक्षच राहत नाही. असे पुष्कळ काही गाव आहेत, पळी शहर आहेत की ज्या गावातील लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. अनेक असे गाव आहेत की ज्या गावामध्ये ज्या पाण्यामध्ये फ्लोराईड आहेत, कुठे कुठे TDS जास्त आहे. आपल्याला जल संरक्षणाची ही प्रक्रिया ओम H2O नमः या मंत्राच्या आधाराने सिद्ध करायची आहे. अजून माहिती पाहिजे आहे ना? माझ्यापर्यंत या, मी वादा करतो तुम्हाला अशी माहिती देईल की तुम्ही कधी ऐकली नसेल.